जय जवान जय किसान मित्रांनो, आई साहेब ड्रॅगन फार्मवरती आपले सहर्ष स्वागत आहे. तरी आपण या व्हिडिओमध्ये ड्रॅगन फ्रूटची ट्रेली सिस्टमची लागवडी संपूर्ण माहिती बघणार आहे. सुरुवातीपासून लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती देणार आहे. तरी याप्रमाणे आपले खड्डे घेण्याचे काम चालू आहे. पहिल्यांदा आपण मार्किंग करून घेतलेलं आहे, नंतर खड्डे घेण्याचे काम चालू आहे. आपण मार्किंग केलेले आहे 10 फुटावरती पोलप्रमाणे याप्रमाणे मार्किंग करून खड्डे घेण्याचे काम चालू आहे. खड्डे घेण्याअगोदर आपण ड्रिपद्वारे पाणी सोडून जमीन ओली करून घेतलेली, त्यानुसार खड्डे घेण्यास सोपे जाते, माती बाहेर पडते. नंतर आपण खड्ड्याप्रमाणे एक एक पोल ठेवलेला आहे. अशाप्रमाणे प्रत्येक खड्ड्याप्रमाणे एक एक पोल ठेवलेला आहे. नंतर आपण पोल रवण्याचे काम केलेलं आहे. पोल असे व्यवस्थितरित्या एका लाईनीत रोवून घेतलेले आहेत, जेणेकरून खालीवर न होता पोल आपल्याला तारेचा ताण काढण्यास सोपे जावे यासाठी पोल हे ॲक्युरेट एका लाईनीमध्ये रोवून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपण पोलचे रवण्याचे काम चालू आहे. एकदम एका लाईनीत पोल सगळे रवलेले आहेत. नंतर आपण लोखंड कट करण्याचे काम चालू आहे. आपण हे लोखंड 2 इंचीचे वापरलेले आहे. साईडच्या फाउंडेशनसाठी आपण 2 इंचीचे लोखंड वापरलेले आहे. आपण 6-6 फुटाचे तुकडे करणार आहेत. त्यावरती आपण 2 फुटाचा टी सपोर्ट करणार आहे. नंतर आपण वरच्या टीला अशा प्रकारे बोळ पाडण्याचे काम चालू आहे. पहिले बोळ 1 इंचावरती आहे, दुसरे बोळ 5 इंचावरती, तिसरे अशाप्रमाणे बोळ पाडून घेतलेले आहेत. बोळे पाडून झाल्यानंतर आपण खत व्यवस्थापन केलेलं आहे. आपण खत वापरलेले आहे लेंडी खत. शेणखताने बुरशी हुमणी लागण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपण लेंडी खताचा वापर केलेला आहे. बेड काढण्याअगोदर असे आपण पोलच्या मधून खत व्यवस्थापन केलेलं आहे. याच्यावरती आपण बेसर डोस भरून बेड काढणार आहे. अशा प्रकारे आपण खत ओतून घेत आहे. दोन्ही पोलमधील अंतर 10 फूट आहे आणि रुंदी पण 10 फूट आहे. पोलची उंची 6 फूट आहे आणि कडाच्या चॅनलची पण उंची 6 फूट आहे. चॅनलला वरती टीचा सपोर्ट दिलेला आहे, त्याची रुंदी 2 फूट आहे. आपण त्याच्यावरती 4 तारा ओढणार आहे. अशा प्रकारे आपण कडाचं फाउंडेशन केलेलं आहे. फाउंडेशन पण एकदम एका लाईनीत व्यवस्थितरित्या खालीवर न होता एका लाईनीमध्ये केलेलं आहे. हे महत्त्वपूर्ण काळजी घेणे गरजेचं आहे, कारण तर खालीवर झाल्यानंतर आपला ताण व्यवस्थित निघू शकत नाही. त्यानंतर आपण लेंडी खत टाकल्यानंतर बेसर डोस भरून घेतलेला आहे. बेसर डोस भरून आपण बेड काढून घेतलेले आहेत. बेड अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत. जास्त मोठे पण बेड काढणे गरजेचं नाही, कारण तर जास्त मोठे काढल्यानंतर खत आपले जास्त जमिनीच्या खाली जाते. त्याचा मग आपल्या रोपांना काही इफेक्ट दिसून येणार नाही. असं ह्या ट्रॅक्टरने अशा पद्धतीने आपण बेड काढणे चालू आहे. बेड व्यवस्थितरित्या काढून घेतलेलं आहे. नंतर आपण बेड काढून झाल्यानंतर अशा पद्धतीने मल्चिंग कागद पुरवून घेतलेला आहे. मल्चिंग कागद पुरण्याचे कारण की या रानामध्ये गवत खूप प्रमाणात जास्त येते, त्यामुळे मल्चिंग कागद पुरवून घेतलेला आहे. खुरपणीचा खर्च वाचवण्यासाठी आपण कागदाचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने आपण कागदाची मल्चिंग केलेलं आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण येतो आहे लागवडीचा टाईम. अशा पद्धतीने ही रोपे आहेत सी व्हरायटीची. आपण काडी 4-5 महिन्यापूर्वी आणून आपल्या रानामध्ये लावलेली होती. तरी ही अशा प्रकारे आपण सी व्हरायटीची रोपं तयार करून आता आपण आपल्या रानामध्ये लावणार आहे. कमीत कमी 3-4 फुटाची रोपं तयार झालेली आहेत. एकदम स्ट्रॉंग स्टिक मॅच्युअर काडीची रोपं मॅच्युअर काडी आपण आणलेली होती. याची मॅच्युअर काडीची रोपं तयार झालेली आहेत. अशा पद्धतीने आता आपण लागवड चालू करणार आहे. सर्वात प्रथम लागवडीच्या अगोदर पोलच्या दोन्ही पोलच्या मध्ये
2-2 फुटावर काठी रवून घेतलेली आहे, आपण बांबू रवून घेतलेला आहे. एका बांबूच्या कडेला 2 बोळ घेतलेले आहेत. 2 फुटावरती 2 रोपं याप्रमाणे आपण लागवड करणार आहे. अशा पद्धतीने आपण लागवड करत आहे. एकदम व्यवस्थितरित्या काळजी घेऊन त्याची लागवड करत आहे, जेणेकरून मोड तोड न होऊ नये म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित बांधणी करून त्याची लागवड करत आहे. 2-2 फुटावरती 2-2 रोपे अशाप्रमाणे आपली लागवड होत आहे. रोपांची हाईट बी व्यवस्थित झालेली आहे. कमीत कमी 2.5 ते 3 फूट असे प्रमाणे हाईट झालेली आहे. काही रोपांचे तारेला पण चिटकलेले आहेत, काही रोपांना कळी लागलेली आहे. अशाप्रमाणे एकदम चांगल्या प्रमाणे रोपांची वाढ झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सी व्हरायटीची ट्रेलिस पद्धतीची अशाप्रमाणे लागवड केलेली आहे. तरी एकदम मस्त नियोजन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. तरी नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान, जय हिंद.